दरम्यान खरात प्रकरणी तृप्ती देसाईंनी चाकणकरांशी तडजोड केली असा आरोप रुपाली ठोंबरे पाटलांनी केलाय। रुपाली ठोंबरे पाटलांनी तृप्ती देसाईंवरती हे गंभीर आरोप केलेत। तृप्ती देसाईंकडे व्हिडिओ आधीच आलेला होता। ठोंबरे पाटलांनी या संदर्भातली माहिती दिली। देसाईंनी करातची पत्नी आणि चाकणकरांशी तडजोड केली, कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचाही आरोप केला गेला। देसाईंची सुद्धा एसआयटी चौकशी करा असं ठोंबरे पाटील म्हणतायत। दरम्यान रुपाली ठोंबरे पाटलांचे आरोप तृप्ती देसाईंनी फेटाळले। त्या ज्या सामाजिक कार्यकर्ते नाव आलेलं आहे समोर ते तृप्ती देसाई यांचंच आहे आणि त्यांनीच काही दिवसापूर्वी बाईट दिला होता की या खराताचा एन्काउंटर होईल। असा काही एन्काउंटर पोलीस कस्टडीमध्ये असताना होत नाही। तर या ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत, यांचा त्याच्याशी काय संबंध आहे, यांचा कुठे हितसंबंध आहे, यांचा त्याच्यामध्ये कोणता सहभाग आहे, हे बघणं फार महत्वाचं आहे। हे प्रकरण आल्यानंतर तुम्ही ज्या बाईट देताय, तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करताय, ते आंदोलन किंवा याचा श्रेयच जे आहे ते मला जातं। मीच ते प्रकरण जे आहे ते बाहेर काढण्यासाठी जे आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत, पोलिसांपर्यंत जी लोक आलेली होती पेनड्राईव्ह घेऊन त्यांना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। आणि एवढ्या पातळीला म्हणजे अशोक खरात बरोबर सेटलमेंट किंवा त्याच्याशी बोलण्या एवढ्या पातळीला जाणाऱ्यातली मी कार्यकर्ती नाही, मी चळवळीतली कार्यकर्ती आहे, प्रामाणिक कार्यकर्ती आहे। आणि तुमच्यासारख्या राजकारणी महिलांवर विश्वास नसतो म्हणून हे लोक माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे हे लोक आले म्हणून तुमच्या पोटात दुखतंय।